शासकीय धान्य वाहतूक करणारा ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात केरळमधील 27 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला। आज दुपारी 2:45च्या सुमारास कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या मुख्य रस्त्यावर ही दुर्घटना घडली। कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावर आज दुपारी अपघात झाला। शासकीय धान्याची वाहतूक करणारा ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात धडक झाली। या अपघातात केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम इथल्या 27 वर्षीय आकाश चंद्रू सी याचा जागीच मृत्यू झाला। कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत परिसरातील एका टायर गोदामात आकाश काम करत होता। दुपारी रेमंड चौकातील हॉटेलमध्ये जेवण करून तो मोटरसायकलवरून पुन्हा टायर गोदामाकडे निघाला होता। त्याचवेळी गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील शासकीय गोदामातून गहू घेऊन मजूर हमाल संस्थेचा ट्रक कागल औद्योगिक वसाहतीकडे निघाला होता। मुख्य रस्ता ओलांडत असताना मोटरसायकल आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली। या अपघातात मोटरसायकल ट्रकच्या डाव्या बाजूच्या पुढील चाकाखाली सापडली। आकाशच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला। कागल पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवला। अपघातग्रस्त ट्रक कोल्हापूरमधील पांडुरंग भोसले यांच्या मालकीचा असून या ट्रकचा चालक जाधववाडीतील गजेश राजेंद्र बावले याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय।